श्री स्वामी समर्थ मित्रांनो, या जगात असा कोणताही मनुष्य नाही की जो कर्माच्या बंधनापासून पूर्णपणे मुक्त आहे. देव, दानव, ऋषी, मुनी, राजा किंवा सामान्य मनुष्य, प्रत्येकाला आपल्या कर्माचे फळ भोगावेच लागते. स्वतः श्री नृसिंह सरस्वती महाराजांनी गुरुचरित्रामध्ये सांगितले आहे की कर्माचा नियम हा परमेश्वराने निर्माण केलेला अटळ नियम आहे. श्री नृसिंह सरस्वती यांनी सांगितलेला दैवी संदेश काय आहे? कर्म कितीही खराब असले तरी त्यातून मुक्त कसे होता येते? ते अदृश्य जाळं नियतीलाही मान्य करावं लागतं. ब्रह्मदेवाला सुद्धा या कर्मचाऱ्यातून सुटका होत नाही. आपण नेहमी म्हणतो, मी कुणाचेही वाईट केलेले नाही, मग माझ्याच वाट्याला एवढं दुःख काय येतं? तुम्हाला माहिती आहे का? कर्माची गणितं फक्त या जन्मापुरतीच मर्यादित नसतात. हे दत्त संप्रदायामधील एक गुपित आहे. जे हे गुपित आणि संदेश आहेत, तो तुमच्या आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन मुळापासून बदलून टाकेल. मग प्रश्न असा निर्माण होतो की जर कर्मापासून कोणाचीही सुटका नाही, तर गुरुचरित्रामध्ये असे कोणते गुपित सांगितलेले आहे जे मनुष्याला कर्मबंधनातून मुक्त करू शकते? काय असे एक कर्म आहे जे हजारो वाईट कर्मांचा प्रभाव कमी करू शकते? काय असे एक रहस्य आहे जे नृसिंह सरस्वती महाराजांनी आपल्या भक्तांना दिले होते? आज आपण गुरुचरित्रातील एका अतिशय गूढ आणि दुर्लक्षित संदेशाबद्दल जाणून घेणार आहोत. हा संदेश फक्त रोगमुक्त जीवनासाठी नाही, तर कर्माच्या ओझ्यातून मुक्त होण्यासाठी सुद्धा आहे. नृसिंह सरस्वती महाराज सांगतात की मनुष्याच्या जीवनात दुःख, संकटे आणि अनेक रोग हे केवळ शरीरामुळे येत नाहीत, तर त्यामागे अनेकदा पूर्वजन्मेची आणि वर्तमानातील कर्मे कारणीभूत असतात. परंतु जसे अंधार कितीही जुना असला तरी एका दिव्याच्या प्रकाशाने तो दूर होतो, तसेच सत्कर्म, सेवा आणि निष्काम भावाने केलेले पुण्यकर्म अनेक कर्मदोषांचे ओझे हलके करू शकते. मित्रांनो, मी हा व्हिडिओ तयार करताना खूप मेहनत घेतली आहे. त्यासाठी मला एक साधी लाईक करा. ती सुद्धा माझ्यासाठी मोलाची ठरेल आणि निश्चितच माझे मनोबल वाढेल. आणि कमेंट बॉक्समध्ये दिगंबरा दिगंबरा असे लिहा. आणि आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण गुरुचरित्रातील हे गुपित समजले तर तुम्हाला कळेल की श्री गुरुदेव दत्त रोज कोणते एक कर्म करण्यास सांगतात आणि ते कर्म मनुष्याच्या जीवनात कसा चमत्कार घडवू शकते. आजच्या काळात प्रत्येकजण एखाद्या आजाराने त्रस्त आहे. कोणाला शारीरिक व्याधी, कोणाला मानसिक ताण, तर कोणाला घरातील अशांती. पण तुम्हाला माहीत आहे का, श्री गुरुदेव दत्तांनी एक असे कर्म सांगितले आहे जे रोज केले तर केवळ शरीरच नव्हे, तर मन आणि जीवनही निरोगी राहू शकते. हे कर्म औषध नाही, मंत्र नाही आणि कोणताही खर्चिक उपायही नाही. हे आहे एक दिव्य जीवन नियम जो अनेक ऋषी, मुनी, संत आणि गुरूंनी आचरणात आणला होता. आज आपण गुरुचरित्रातील तत्त्वज्ञान, कर्मसिद्धांत आणि एका प्रेरणादायी कथेच्या माध्यमातून हे गुप्त रहस्य जाणून घेणार आहोत. मित्रांनो, गोदावरीच्या तीरावर बसलेले पिठापूर येथील नदी तीरावरील झाडे हलत होती. शांत वाऱ्याची झुळूक होती. तो शांत वारा वातावरणामध्ये एक वेगळी शांतता तयार करत होता. या शांत वातावरणातही एका जीवाचा एकांत लपला होता.
जेव्हा कर्माची चक्र फिरतात तेव्हाही माणसाला अशा वळणावर आणून ठेवतात की तिथे बुद्धीही काम करत नाही. श्रद्धा तिथे डळमळीत होऊ लागते. दत्त संप्रदायामध्ये कर्माला केवळ कृती मानले जात नाही, तर एक स्वयंचलित ऊर्जा आणि चक्र मानले जाते. जसं एक हरिणीचं बछडं कळपातून आपल्या आईला शोधून काढतो, तसंच कर्म आपल्या कर्त्याला कळपातून शोधून काढतो. मित्रांनो, कर्मापासून कोणालाही पळ काढणं अशक्य आहे, कारण कर्म आपली सावली असते. परंतु ही गणितं लोकांना समजत नाहीत. परंतु त्याला असे वाटते, जोपर्यंत त्याला कोणी चूक केलेली पाहत नाही तोपर्यंत त्याला चूक केली असे वाटत नाही. परंतु निसर्गाचा वेगळा नियम आहे. असेच एकदा त्या पवित्र भूमीमध्ये, पिठापूरमध्ये, त्या गावात गोविंद शास्त्री नावाचा एक ब्राह्मण राहत होता. तो अत्यंत धार्मिक होता. रोज पूजा, जप, दानधर्म करत असे. पण त्याच्या आयुष्यात एकवर एक दुःख येत होते. त्याची दोन्ही मुले मृत्यू पावली होती आणि पत्नी अंथरुणाला एका आजारानं त्रस्त होऊन पडली होती. वयाच्या 40शीतच त्याला एक भयंकर रोग जडला. त्याचे शरीर दिवसेंदिवस कृश होत गेले. हातापायात शक्ती उरली नाही. गावातील वैद्य, हकीम, औषधे, यज्ञ, जप सर्व काही झाले, पण रोग काही कमी होत नव्हता. संकटाचा सामना करावा लागत होता. घरामधील पैसा संपत चालला होता. एक दिवस गोविंद शास्त्री अत्यंत दुःखी होऊन म्हणाला, देवा, मी कोणते पाप केले आहे? माझ्या मुलाने काय अपराध केला होता? माझ्या पत्नीने काय चूक केली? मग हे दुःख आमच्या वाट्याला का आले? तेवढ्यात एका प्रवाशाने त्याला सांगितले, गाणगापूर येथे श्री नृसिंह सरस्वती महाराज विराजमान आहेत. त्यांच्याकडे जा, तेच तुझ्या प्रश्नाचे उत्तर देतील. दुसऱ्याच दिवशी गोविंद शास्त्री पत्नीला घेऊन निघाला. कसा बसा अनेक दिवसांचा प्रवास करून ते श्री गुरूंच्या चरणी पोचले. गोविंद शास्त्री महाराजांच्या चरणावर कोसळला. त्यांचे पाय घट्ट पकडले. गोविंद शास्त्री अक्षरशः जमिनीवर लोळण घेत होता. त्याचे हुंदके थांबायचे नाव घेत नव्हते. गुरुदेव, मला वाचवा, माझे दुःख संपत नाही. श्री गुरूंनी त्याच्याकडे प्रेमाने पाहिले. मग शांतपणे विचारले, वत्सा, तुला तुझ्या दुःखाचे कारण जाणून घ्यायचे आहे का? हो गुरुदेव. मग डोळे मीट. गोविंद शास्त्रीने डोळे मिटले. श्री गुरूंनी त्याच्या मस्तकावर हात ठेवला. क्षणात त्याला एक वेगळेच दृश्य दिसू लागले. तो जणू काळाच्या मागे मागे जात होता. अचानक त्याला एक मोठा जमीदार दिसला, खूप श्रीमंत, क्रूर स्वभावाचा, गावातील गरीब लोकांवर अन्याय करणारा. गोविंद शास्त्री घाबरून म्हणाला, हा कोण आहे? श्री गुरूंचा आवाज आला, वत्सा, हा तूच आहेस. तुझा मागील जन्म. गोविंद शास्त्री थरथर कापू लागला. दृश्य पुढे सरकले. त्या जमीनदाराकडे एक गरीब शेतकरी आला होता. त्याच्या मुलीचे लग्न होते. तो रडत रडत म्हणत होता, मालक, थोडी मदत करा. पण जमीनदाराने त्याला मदत करण्याऐवजी त्याची जमीन हिसकावून घेतली. गरीब शेतकरी पत्नी आणि मुलांसह रस्त्यावर आला. काही दिवसामध्येच त्याची उपासमार झाली. हे पाहून गोविंद शास्त्रीच्या डोळ्यात पाणी आले. मग दुसरे दृश्य आले. एक वृद्ध माणूस आजारी होता. त्याला औषधासाठी पैशांची गरज होती, पण त्या जमीनदाराने त्याची विनंती नाकारली. काही दिवसातच तो वृद्ध मरण पावला. श्री गुरु म्हणाले, वत्सा, धनाचा गर्व करून तू अनेकांना दुःख दिलेस.
गोविंद शास्त्री रडू लागला. गुरुदेव, मग माझ्या पत्नी मुलांचा यात काय दोष? श्री गुरु म्हणाले, कर्माचे धागे एका जन्मापुरते मर्यादित नसतात. जे जीव मागील जन्मी तुझ्यामुळे दुःखी झाले होते त्यापैकी काही जीव आज तुझ्या कुटुंबाच्या रूपाने आले आहेत. गोविंद शास्त्री स्तब्ध झाला. म्हणजे हे सर्व माझ्याच कर्माचे फळ आहे? श्री गुरु म्हणाले, हो, पण घाबरू नकोस. कर्माचा नियम कठोर आहे, पण गुरुकृपा त्याहून मोठी आहे. गोविंद शास्त्रींनी विचारले, मग मला मुक्ती कशी मिळेल? श्री गुरु म्हणाले, आजपासून 3 गोष्टी कर. पहिली, रोज अन्नदान कर. दुसरी, कोणालाही दुःख देऊ नकोस. आणि तिसरी, प्रत्येक कर्म परमेश्वराला अर्पण कर. आणि सर्वात महत्त्वाचे, स्वतःला दोष देऊ नकोस. पश्चाताप कर, पण निराश होऊ नकोस. गोविंद शास्त्रीने गुरूंची आज्ञा स्वीकारली. तो घरी परतल्यावर त्याने आपले उरलेले जीवन बदलून टाकले. दर गुरुवारी अन्नदान करू लागला. गरिबांना मदत करू लागला. गाय, कुत्रे, पक्षी यांना अन्न देऊ लागला. त्याची पत्नी हळूहळू आजारातून बाहेर निघायला लागली. काही महिन्यांनी त्याच्या मनातील भीती नाहीशी झाली. रोग पूर्णपणे गेला नाही, पण त्याचे दुःख मात्र कमी झाले. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे त्याच्या चेहऱ्यावर समाधान दिसू लागले. काही काळानंतर तो पुन्हा श्रीगुरूंच्या दर्शनाला गेला. श्री गुरु हसत विचारले, आता सांग वत्सा, तुझे दुःख कमी झाले आहे का? गोविंद शास्त्री म्हणाला, गुरुदेव, रोग अजून थोडा आहे, पण आता मी दुःखी नाही. श्री गुरु हसले, यालाच ज्ञान म्हणतात. कर्माचे फळ भोगावेच लागते, पण गुरुकृपा आणि सत्कर्मामुळे त्याची जळजळ कमी होते. जो मनुष्य कर्माला दोष न देता त्यातून शिकतो त्याच्यावर परमेश्वर प्रसन्न होतो. मित्रांनो, या कथेचा संदेश खूप मोठा आहे. आपल्या आयुष्यात येणारे प्रत्येक सुख दुःख हे कदाचित आपल्या कर्माशी जोडलेले असते. पण भूतकाळ बदलता येत नाही, वर्तमान बदलता येतो. आज केलेले एक सत्कर्म उद्याच्या अनेक दुःखांना कमी करू शकते. म्हणूनच श्री नृसिंह सरस्वती महाराजांचा संदेश लक्षात ठेवा. कर्मापासून कोणीही सुटत नाही, पण गुरुभक्ती, सेवा, अन्नदान आणि सत्कर्म यामुळे कर्मबंधन हलके होते आणि शेवटी गुरुकृपेने आत्म्याला मुक्तीचा मार्ग सापडतो. आजार फक्त शरीरातच होत नाही. गुरुचरित्र आपल्याला सांगते की प्रत्येक रोगाचा उगम केवळ शरीरातच नसतो. अनेक वेळा मनातील द्वेष, राग, मत्सर, लोभ, असंतोष आणि वाईट कर्माची साठवण शरीरावर परिणाम करू लागते. श्री नृसिंह सरस्वती म्हणतात, मन प्रसन्न असेल तर शरीर निरोगी राहते. म्हणूनच रोगाचे मूळ शोधायचे असेल तर कर्म आणि मन या दोन्हीकडे पाहावे लागते. श्री दत्तगुरूंनी सांगितलेले सर्वात मोठे कर्म दत्त परंपरेत एक गोष्ट वारंवार सांगितली जाते, परोपकार आणि सेवा. जो मनुष्य रोज कोणाचे तरी भले करतो, कोणाला मदत करतो, एखाद्याला प्रेमाने बोलतो, एखाद्या जीवाला अन्न देतो, त्याचे पुण्यकर्म वाढू लागते. पुण्यकर्म वाढले की मन हलके होते. मन हलके झाले की शरीरातील अनेक विकार आपोआप कमी होऊ लागतात. एका ऋषीची शिकवण. प्राचीन काळी एक गृहस्थ होता. तो सतत आजारी असे. अनेक वैद्याकडे गेला, औषधे घेतली, पण काही फरक पडत नव्हता. एक दिवस तो एका महान ऋषीकडे गेला. त्याने विचारले, गुरुदेव, माझा आजार का जात नाही? ऋषींनी डोळे मिटले आणि म्हणाले, तुझ्या शरीराला कमी
आणि तुझ्या कर्मांना जास्त उपचाराची गरज आहे. गृहस्थाला आश्चर्य वाटलं. ऋषींनी त्याला सांगितले, आजपासून रोज एखाद्या गरजवंताला मदत कर. एखाद्या भुकेलेला अन्न दे. एखाद्या दुःखी व्यक्तीला धीर दे. कोणत्याही जीवाला त्रास देऊ नको. तो गृहस्थ रोज हे करू लागला. काही महिन्याने त्याचे मन बदलले. राग कमी झाला, चिंता कमी झाली आणि हळूहळू त्याचे आरोग्यही सुधारू लागले. कर्म आणि रोग याचा संबंध सनातन धर्मात सांगितले आहे की काही दुःखे आणि काही रोग हे पूर्वकर्माचे परिणाम असू शकतात. पण त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी वर्तमानातील चांगले कर्म अत्यंत महत्त्वाचे असते. जसे अंधार दूर करण्यासाठी दिवा लावावा लागतो, तसेच वाईट कर्मांचा प्रभाव कमी करण्यासाठी सत्कर्म करावे लागते. दत्तगुरूंना प्रिय असलेली सेवा दत्त परंपरेत विशेषतः 3 सेवा महत्त्वाच्या मानल्या जातात. भुकेलेला अन्नदान, गायी, कुत्रे, पक्षी यांना अन्न देणे, माता पिता आणि गुरूंची सेवा. असे मानले जाते की या सेवामुळे मनातील नकारात्मकता नष्ट होऊ लागते. रोगापेक्षा मोठा आजार कोणता? दत्तगुरू सांगतात की शरीराचा आजार बरा होऊ शकतो, पण अहंकार, क्रोध, मत्सर आणि द्वेष हे मनाचे रोग अधिक धोकादायक आहेत. जो मनुष्य हे दोष कमी करतो त्याच्याकडे आनंद, समाधान आणि आरोग्य आपोआप येऊ लागते. एक शिष्य दत्तगुरूंना म्हणाला, गुरुदेव, मला दीर्घायुष्य हवे आहे. गुरुदेव म्हणाले, तुझे आयुष्य वर्षांनी नाही तर कर्मांनी वाढेल. शिष्य चकित झाला. आश्चर्य वाटलं त्याला. गुरुदेव पुढे म्हणाले, ज्याच्या जीवनामुळे इतरांना आनंद मिळतो त्याचे जीवन खऱ्या अर्थाने मोठे असते. रोज कोणते एक कर्म करावे? रोज सकाळी एक संकल्प करा. आज माझ्यामुळे किमान एका व्यक्तीची भली होईल. हे भले पैशानेच करावे लागते असे नाही. प्रेमाने बोलणे, मदत करणे, अन्नदान करणे, प्राण्यांना अन्न देणे, वृद्धांची सेवा करणे हे सर्व सत्कर्म आहेत. मित्रांनो, श्री गुरुदेव दत्तांचा संदेश अतिशय सोपा आहे. आजचे एक कर्म उद्याचे भविष्य घडवत असतात. जेव्हा हे कर्म आपण ईश्वराला अर्पण करतो तेव्हा हे कर्म आपल्याला बांधण्याऐवजी मुक्त करण्यास मदत करते. कर्माच्या या प्रवासात घाबरायचे काहीच कारण नाही. जोपर्यंत आपल्या डोक्यावर श्री गुरूंची सावली आहे तोपर्यंत कोणाचेही प्रारब्ध आपल्याला हरवू शकत नाही. निरोगी जीवनासाठी फक्त औषधी पुरेशी नाहीत. त्यासाठी चांगले विचार, चांगले कर्म आणि परोपकार याचीही गरज आहे. रोज एक सत्कर्म करण्याचा नियम लावा, कारण सत्कर्म हेच असे औषध आहे जे शरीरालाही बळ देते आणि आत्म्यालाही शांती देते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि चॅनलला एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका. श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. व्हिडिओ पूर्ण ऐकल्याबद्दल धन्यवाद.